तर मित्रांनो, अवकाळी पावसानंतर रात्री थोडाफार पाऊस लागलाय. तर मित्रांनो, चावी तर भेटली. नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दळे फोडण्याचे काम करतोय, कारण रात्री थोडा पाऊस पडला. अवकाळी पावसानंतर थोडाफार पाऊस पडतोय. आता मी आलो वडाच्या झाडाखाली, फोडणी चालू आहे. दळे फोड काल पेरणी झाली, पेरं केलेले, भाजले जात दळ्यामध्ये पेरणी केलेली आणि आता फोडी चालू आहे. पेट्रोल संपत आलाय बहुतेक, आवाज येते गाडी हे बघा. आणि आता पेट्रोल नाही आलाय. विराज आम्ही पेट्रोल भरतो. पेट्रोल तर मित्रांनो, अवकाळी पावसानंतर रात्री थोडाफार पाऊस लागलाय आणि आम्ही बेर करतोय, फोड करतोय. फोड पेरणीनंतर फोड असते. आणि हे बघा, इथे पेरणी केलंय या दळ्यामध्ये. हा भाजलेला दळा आहे, हा वाला. ह्या दळ्यामध्ये आम्ही काल पेरणी केलेली आणि आज फोड करतोय. तर फोड नंतर बेर करतात. तर जास्तच पाऊस आणि पाणी असलं ना तर बेर न करता डायरेक्ट चिखल करून टाकतात. आणि काही ठिकाणी बेर तर केली जाते. तर आमच्याकडे जर जास्त पाऊस झाला प्रत्येक ठिकाणी आणि भरलेले असतील दळे वगैरे पाण्याने, तर डायरेक्ट चिखल करून लावणी लावतात. जर दाढ म्हणजेच तुम्ही ज्या रोपाला काय म्हणता, आमच्याकडे दाढ म्हणतात, ती ओढली जाते. आणि ती ओढल्यानंतर आणि ती बांधलं जाते, त्याला मूठ म्हणतो. तर तुम्ही काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा प्रत्येक शब्दाला. आणि आम्ही कुठं दिवसाचं बियाणं पेरलेलं आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचं बियाणं पेरता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलमध्ये कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दुसऱ्या दळ्यामध्ये घेऊन जाण्यासाठी अशी मशीन उचलली जाते. त्यांची 2 मुलांनी मशीन एवढी उचलली. 6 पाती आहे, इकडे 3, त्या साईडला 3. धावा. जसे दळे असतील ते पटकन होत आहे. 1 तासाचे 400 किती जातात.
तुमच्याकडे काय रेट आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे छोटे छोटे दळे आहेत तर पटकन होत आहे. आणि तुमच्याकडे मळे वगैरे असतात मोठे मोठे लांबच्या लांब. काही जणांकडे पण असतात, सर्वांकडे दळे असतात असं नाही, मळेच असतात. ब्राह्मण लोकांचे तर बघायला गेलात तर ब्राह्मण त्यांच्याकडे मोठे मळे असतात. आमच्याकडे छोटे दळे आहेत ह्या साईडला. प्रत्येक भाग केलेला आहे बघा, छोटे छोटे. थोडेफार इकडे राहिले आहेत आणि या साईडला सर्व लोकांनी करून घेतले. तर मित्रांनो आपल्याला तिकडे जायचं आहे त्या 2 दळ्यामध्ये, कारण नाचणी करायचे तिकडे. भाताची झालं, भाताची दळे. आता थोडा पाऊस लागला आणि आम्ही फोडणे सुरुवात केली. फोडणी दळे फोडण्यासाठी. तर आम्हीच नाही तर भरपूर लोकांनी सुरुवात केली. काही भागांमध्ये झाले असेल फोडणी करून, कारण अवकाळी पावसामध्ये त्यांना सुद्धा असं वाटलं असेल की अवकाळी पावसामध्ये आपण फोडणी करू शकतो. तर पेरणी केली नव्हती, कारण पेरणीसाठी दळे सर्व भरले होते आणि पेरणी केली नव्हती. आता आमच्याकडे तर काल अवकाळी पाऊस थांबला होता आणि काल पेरणी केलेली आणि आज आम्ही फोडणी करतो आहे. इकडे 2 दळे आम्ही कंप्लीट करू आणि फोडणीसुद्धा कंप्लीट होईल. शाळा कधी उघडणार? शाळा 20 तारखेला. तू पण जाणार? मजा आहे तुमची ना. तर हे दोघे रत्नागिरी हॉस्टेलला आहे. रत्नागिरी हॉस्टेलमध्ये ना खूप मजा असते ना. जसे इकडे पोरं भेटतात तसे नाही ना. तिकडे पोरं आहे काय चिटवाली अजून? हां मग तू मारतोस काय? असे पोरं आहे आपल्याकडे. त्यांना हॉस्टेलला टाकले. आपण हॉस्टेलला जातो. तर हा राज आणि हा विराज असे विराजमान करतात. तर मित्रांनो ह्या ढगांमुळे पाऊस होता, हा ढग गेले आणि ऊन पडलाय. परत कामाला सुरुवात. मित्रांनो इकडे जाम आहे बघा, पांढरे जाम. हे बघा विराजला चावी भेटली. चावी गेली होती, सर्व मातीत गेली होती. तर मित्रांनो चावी तर भेटली, मातीमध्ये गेली होती. गाडीची चावी. तिथे बसलो आणि व्हिडिओच्या नादामध्ये चावी खाली पडली. तर आपण चावीला घेऊन जातो आणि तो पहिली गाडीची चावी भेटली. आता जायचं आपल्याला खंडाळ्यात. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राईस फार्मिंग अजून व्हिडिओ येतील. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.